जन्मांतरी नलगती साया सजा विवरांतरा सुखे तू घरा नारायण कबूल ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडे अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या वीर अनेक असता साधन वाहत असे अन विठोबाची नलगती साया सजा विवरांतरा सुखे तो घरा नारायण तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी शहाणा तो धनी घेतोय ते नलगती साया सजा विवरांतरा सुखे तो घरा नारायण त्यांच्या रूपाने कथेचा विस्तार माझे सद्गुरु दास तुका अलंकार प्रिरम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्फुरितप्रदेशं विधेन्द्रादि देवे सदा स्तूयमानं समाधिस्थं मूर्तिं भजे ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो पावन झालो चराचर संपादन दानंच विदाय भक्तीं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा नमो सद्गुरु अरे थोड़ा रिपीट गाता नमो सद्गुरु तू कया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती काय माझी वाणी जगद्गुरु जगन्नाथ देवीची सुप्रसिद्ध समुदायाची महान यांचा हा सर्वांच्या पाठातला परिचयातला आणि गोड अभंग तुम्हा सर्वांना लोकांच्या सेवेसाठी घेतलाय। या अभंगामधून माझे जगद्गुरु तुकोबराय नामाचं महत्व तुम्हाला आणि मला कुठून सांगत आहे। भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असणार हा नाम जपेत्र सोहळा त्यामधील पहिल्या दिवसाची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा साहेबांच्या वतीने सेवा करण्यात आलेली अगदी नजर लावा एवढा गोड कार्यक्रम तुम्ही सर्वांनी केलाय। संप्रदायाचं काही परंपरा आहे, संप्रदायाची काही नियम आहे, संप्रदायाची काही अलिखित परंपरा आहे। पहिल्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग तेव्हा 7व्या दिवशी कीर्तनकाराने कोणता अभंग आणि कार्याचे कीर्तनकाराने कोणता अभंग
बहुतांशी 8 दिवसात हे 3 कीर्तनकार बांधलेले असतात, बरोबर आहे का नाही? पहिल्या दिवशी कीर्तनकारांना बाकीचं काही सांगण्यापेक्षा नामाचं महत्व कीर्तनातून सांगावं असा पूर्वी साधू संतांनी घालून दिलेला ग्रंथ आहे. सर्वांच्या पाठात इथं जेवढे काही टाळकरी उभे, इथं जेवढे काही टाळकरी मंडळी उभे, त्या टाळकऱ्यांमध्ये एकही टाळकरी असा नसावा की त्याचा हा अभंग पाठ नसावा. लक्ष ठेवा. इथं जेवढे काही टाळकरी उभे आहेत त्या टाळकऱ्यांमध्ये एकही टाळकरी असा नसावा की त्याचा हा अभंग पाठ नसावा, आणि ज्याचा अभंग पाठ नसावा तो टाळकरी नसावा. बरोबर आहे का नाही? ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, जो ज्ञानोबा आहे तुकोबाईचा स्वतःला म्हणून घेतो, तो नाही दिवसातून 2 वेळेस हरिपाठ पण 1 वेळेस हरिपाठ करतो. आणि हरिपाठाचा हा सर्वात सुंदर अभंग सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात दादा, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा सुवर्णयोग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. मी दररोज कीर्तनाच्या माध्यमातून सांगतो, अरे आपण निश्चित पुण्यवान मंडळी आहात सर्व, की तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये हा योग तुम्हाला आणि मला प्राप्त झालाय. भाग्योदयेन बहुजन्म समर्जितेन सत्संग मंच लभते पुरुषो यदावे अज्ञान हेतुकृत मोहम्मदांधकारणा विजाय हि कदोदयते विवेकः. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य असल्याशिवाय माणसाला कीर्तन भागवत रामायण कसं आवडलो? आवडणारच नाही. ज्ञानोबराय सांगतात बहुत सुकृताची म्हणून विठ्ठली आवडली. तुकोबरायचं दुसरं प्रमाण घ्या. तुका बने होता ठेवा, होता ठेवा, तुका बने होता या महाराष्ट्रामध्ये जन्माला येऊन सुद्धा काही लोकांना पंढरपूर माहित नाहीये, पांडुरंग परमात्मा माहित नाहीये. माझ्या मनात तर कधी कधी असं वाटतं की चुकून पाकिस्तानी बेन महाराष्ट्रात जन्माला आले. ज्याला महाराष्ट्रात राहून ज्ञानोबराय तुकोबराय कळत नसतील, ज्याला महाराष्ट्रात राहून पांडुरंग परमात्मा कळत नसेल, पंढरपूर कळत नसेल, तर निश्चित समजून चला याचा रॉंग नंबर लागलेला. कोणता नंबर लागलाय? रॉंग नंबर लागला. आपण सर्व पुण्यवान मंडळी आहात. मला आनंद वाटतो. आज एवढा मोठा कुंभमेळा तुम्ही सर्व मंडळी निर्माण केलाय. 22वे वर्ष आहे सप्त्याचं. किती वर्ष आहे? 22वे वर्ष. पहिल्या दिवशी जर आपलं ग्राउंड फुल झालं, पहिल्या वर्षी जर आपल्या ग्राउंड फुल झालं, इथं बसायला जागा नाही, तर 7व्या दिवशी लोकांना बसवायचं कुठं हा एक मोठा प्रश्न आहे. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? पहिल्या दिवशी असं वाटतं की सप्त्याचा 7वा दिवस आहे माझा. बरोबर आहे का नाही? मी तर खूप एक साधा कीर्तनकार आहे महाराज. उद्यापासून माझ्याकडे आज काम फक्त पत्रवाळी वाढण्याचं आहे. पहिल्या दिवशी जो कीर्तनकार असतो तो साधा असतो. तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्याही कीर्तनकाराला फोन करा,
तो पहिल्या दिवशी कीर्तन घेत नाही बरं बाबा. लोकांना वाटतं पहिला दिवस म्हणजे हलक्या कीर्तन करायचं आहे. हा नियम आहे. पण मला पहिल्या दिवशी कीर्तन घ्यायला का आवडतं याचं कारण असं आहे, पहिल्या दिवशी कीर्तन रंगलं तरी चालतं आणि पडलं तरी चालतं. लोक म्हणतात जाऊ द्या पहिला दिवस घेऊन घेतात, बरोबर आहे का नाही? पहिला दिवस आणि दुसरा दिवस आणि तिसरा दिवस काहीच नसतो महाराज. दिवस कोणताही का असेल ना, आपल्याला पांडुरंगाची सेवा करायची हा सगळ्यात मोठा विषय. सर्वांच्या पाठात नाही. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. मानवी देहाचा जर खरा विचार करायला गेलो ना महाराज, तर मानवासाठी सर्वात मोठं आव्हान जे आहे या मृत्यू लोकांमध्ये, सगळ्यात मोठी एक गोष्ट कमी कोणती येते म्हणजे आयुष्य. काय? अगदी थोडा विषय तुम्हाला आणि मला. किती वर्षाचा विषय? 100 वर्षाचा विषय महाराज. किती? 100 वर्षाच्या आयुष्यामध्ये ना तुम्ही योग करू शकता, ना तुम्ही कर्मकांड करू शकता, ना तुम्ही अत्याधिक कर्म करू शकता, ना तुम्ही काय करू शकता, काही शक्य नाहीये. भागवतकाराने खूप सुंदर सांगितलंय, यत् फलं नास्ति तपसा योगेन समाधिनः तत् फलं लभ्यते सम्यक् करोति हरिकीर्तनः. या कलियुगामध्ये सर्वात सोपं साधन भगवंताचं चिंतन आहे. काही लोक म्हणतील आम्ही योगाचं अनुकरण करू. कसं योगाचं अनुकरण करणार आहे? ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये किती गोड वर्णन करतात. पाहेपा लोहाची अचने, पाहेपा लोहाची अचने, जे बोचरी आपळते खाणे ते पोट भरणे की प्राणी शुद्धी म्हणून एखाद्या माणसाच्या तोंडामध्ये दात नसतं त्याला आपण बोचरं म्हणतो. काय म्हणतो? बोचरं म्हणतो. याची शिट्टी मारतो दादा माहिती थोडं जवळ. एखाद्या माणसाच्या तोंडामध्ये दात नसेल त्याला आपण बोचरं म्हणतो. काय म्हणतो? बोचरं. आणि अशा बोचऱ्या माणसाला जर लोखंडाचे चणे खायला दिले ते जगल का मरण? मरून जाईल ना. ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये वर्णन करतात, म्हणून योगाची वाटा जे निघाले का या दुःखाचीच वाटा भागाला. ज्ञानोबरायचं वर्णन करत असताना महाराज सांगतात की ज्ञानराज माझी योग्यांची माऊली, जिने निगमवली प्रगट केली. जे ज्ञानोबराय योग्यांची माऊली होते ते ज्ञानोबराय योगाचं खंडन करत असताना किती गोड वर्णन करतात पहा. योग या गवी मुस्लिम धर्माचा मनुष्य मस्जिद मध्ये जात असताना तो डोक्यात टोपी घालून जातोय, बरोबर आहे का नाही? मग आपण कीर्तनाला गेल्यानंतर नेमकं कोणाच्या लग्नाला गेलो का कीर्तनाला गेलो एवढं तर भानपड ते करता येत का नाही, बरोबर आहे का नाही? आता कीर्तन संपलं. आता कीर्तन संपल्याने एखादा मनुष्य मला म्हणला, महाराज चला ना आमच्या घरी चहा घ्यायला.
आणि मी चहा घ्यायला जर तुमच्या फ्लॅटवर आलो आणि तुमच्या बैठकीत तुमच्या हॉलमध्ये जर चप्पल घालून गेलो, तुम्ही काय विचार करता? या महाराजाला कीर्तन करण्याचं नॉलेज वाटण्याची अक्कल? कारण तुमच्या घराचा एक प्रोटोकॉल आहे, तुमच्या घराची एक परंपरा आहे. मला जर तुमच्या घरी यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागती? बोलत चला कडे कुठं? मला जर तुमच्या घरी यायचं असेल तर चप्पल कुठं काढावं लागती? मग कीर्तनाला येत असेल तुम्ही महाराजाच्या अंगावर चप्पल घालून यायची का? काहीतरी नेम असेल का नाही परमार्थामध्ये? हे बघा, माझी विनंती करायला तुम्हाला लक्ष देऊन कीर्तन ऐका. जेवढी हिंदू धर्माची विटंबना आपण लोकांनी केली तेवढी दुसऱ्या लोकांनी केलीच नाही करायला. आतापर्यंत जेवढं चुकीचं वागलो, जेवढे हिंदू लोक आपण चुकीचं वागतो तेवढे दुसरे लोक वागत नाहीये. अरे तुमच्या सोबत राहणारा मुस्लिम समाज, तुमच्या सोबत राहणारा जैन समाज, तुमच्या सोबत राहणारा बौद्ध समाज आहे, तुमच्या सोबत राहणारा ख्रिश्चन समाज, इथं बसणाऱ्या सगळ्या हिंदू बांधवांना माझा छोटासा प्रश्न आहे, कधी तुम्ही एखाद्या मस्जिदवर हिंदी गाणं ऐकलं का दादा? अरे त्या मस्जिदवर नमाज सोडून तुम्हाला दुसरं कधीच काही ऐकायला भेटणार नाही. मग बसणाऱ्या सर्व मंडळीला माझी विनंती आहे, मुस्लिम धर्माचे लोक जर त्यांच्या मस्जिदवर हिंदी गाणं लावत नाही, एक, बौद्ध धर्माचे लोक त्यांच्या बौद्ध विहारावर हिंदी गाणं लावत नाही, दोन, ख्रिश्चन धर्माचे लोक जर त्यांच्या चर्चवर हिंदी गाणं लावत नाही, तीन, जैन धर्माचे लोक जर त्यांच्या जैन मंदिरावर हिंदी गाणं लावत नाही, चार, तर माझ्या भगवंताच्या उत्सवामध्ये, माझ्या नवरात्र मातेच्या उत्सवामध्ये, माझ्या गणपती बाप्पाच्या उत्सवामध्ये तुम्हाला हिंदी गाणी लावण्याचा अधिकार दिला कोणी? हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो, आपलं वाटलं आपल्या लोकांनी केलं, दुसऱ्या लोकांनी केलं नाही. मी तर नेहमी भगवंताच्या दरबारात गेलो की भगवंताला हीच विनंती करतो, हे भगवान, हे भगवान, मुझे अपनों से बचाने को तो मैं देख लूंगा. बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती, योगाच्या मार्गाचं अनुकरण करणं तुम्हाला शक्य नाही हो महाराज, या योग सोडून. म्हणून योगाच्या वाटा जे निघालेला सुखदा तया दुःखाची वाटा भागाला ही एक गोळी तुम्हाला दिली आणि हरिपाठातलं प्रमाण दिलं. योग याग विधी येणे नव्हे, वायाची उपाधी धम्म धर्म. काही लोक म्हणतील आम्ही कर्मकांड करू. काय कर्मकांड करणार आहे महाराज आपण? शक्य नाहीये. जो ब्राह्मण आहे त्याला त्रिकाल संध्या केली पाहिजे. किती वेळ संध्या केली पाहिजे? त्रिकाल. जशी ब्राह्मणाची संध्या आहे तशी ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, बरोबर नको ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे आणि ज्याच्या कपाळाला गोपी चंदन टिळा आहे, जो पांडुरंग परमात्म्याचा स्वतःला म्हणून घेतो, जो वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणून घेतो, त्याला नाही 2 वेळेस हरिपाठ पण 1 वेळेस हरिपाठ केला पाहिजे. आपली संध्याचे नो महाराज केलीच पाहिजे. मग कर्मकांड अवघड आहे, योग अवघड आहे. काही लोक म्हणतील आम्ही यज्ञाधिक कर्म करू. काय यज्ञाधिक कर्म करणारे महाराज? राजसू नावाचा यज्ञ ज्यावेळेस पाची पांडवांनी केला त्यावेळेस यज्ञामध्ये तुपाची धार हत्तीच्या सोन्यासारखी होती. आता तूप म्हणलं की चूप बसावं लागतं. तूप पाहायला भेटत. 150 रुपयात सत्यनारायणाची पूजा करणारे उदार लोक आपण, 150 रुपयात ब्राह्मणाच्या दक्षिणा सगळ्यात पूजा करणारे लोक आपण. आपल्याकडून यज्ञाधिक कर्म होणार नाही, आपल्याकडून योग होणार नाही, आपल्याकडून कर्मकांड होणार नाही. आता काही लोक म्हणतील आम्ही ज्ञान संपादन करू. ज्ञान संपादन करण्यासाठी सुद्धा वयाची मर्यादा आहे. आमच्या दोन्ही पक्वादकांचा पक्वाद ऐकल्यानंतर काही इथले जुने कार्यकर्ते म्हणतील, जुने म्हातारे लोक म्हणतील काय दरवर्षी या दोघांना बोलवायचं? आम्ही शिकू. म्हातारपणात ते जमत नाही बरं. म्हातारपणात ते शक्य होणार नाहीये. त्याच्यासाठी घासावं लागते, दगडांना नाही, अभ्यास करावा लागतो. काय करावा लागतो? अभ्यास करावा लागतो. शास्त्रकार सांगतात प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धनः, तृतीयं नार्जिते पुण्यं, चतुर्थं किं करिष्यसि. सुभाषितकार किती गोड सांगतात पहा. प्रथमं नार्जिते विद्या, द्वितीयं नार्जिते धनः, तृतीयं नार्जिते पुण्यं, चतुर्थं किं करिष्यसि. पहिले 25 वर्ष माणसाने ठरवून घ्या. माणसाने इंजिनियर व्हायचं, डॉक्टर व्हायचं, MBBS व्हायचं, काय व्हायचं, महाराज व्हायचं, गायक व्हायचं, पक्वाजा व्हायचं. 25 वर्षापर्यंत माणसाच्या डोक्यामध्ये अभ्यास एक अभ्यास, अभ्यास दुनिया अभ्यास, अभ्यास त्रिक अभ्यास आणि अभ्यास चोक अभ्यास. 25च्या नंतर माणसाने 50 पर्यंत फक्त पैसा कमवायचा. काय कमवायचा? लोकांच्या माना मोडून, टेबला खालून, लोकांना फसून अजिबात नाही. अरे पैसा कसा कमवायचा हे सुद्धा तू कोबऱ्याने शिकवा मला सांगतात. जोडोनिया धन उत्तम व्यवहार,
करायचा. 50च्या नंतर माणसाने क्षेत्र कोणतंही असू द्या, आध्यात्मिक असू द्या, राजकीय असू द्या, व्यावहारिक असू द्या किंवा संसारिक असू द्या, 50च्या नंतर माणसाने फक्त रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी 50 ते 75 देवाचं चिंतन करायला लावलं. आणि ह्या जर 3 अवस्थेमध्ये या 3 गोष्टी नाही घडल्या तर महाराज सांगतात चतुर्थम किम करिष्यसि. रामायणामध्ये असं सांगितलं जातं की दशरथाचा एक केस पांढरा झाला तर दशरथाने प्रभू रामचंद्राला काय दिली होती? गादी दिली होती. प्रभू रामचंद्राचा राज्याभिषेक करायचा ठरवला. प्रभू रामचंद्राचा दशरथाचा एक केस पांढरा झाल्यानंतर दशरथाने प्रभू रामचंद्राला राम गादी दिली. आपलं टक्कल पडलं, आपण कोप नवीन घेतला, तोही जुना झाला तरी आपण घर सोडायला तयार नाहीये. म्हणून प्रथम नार्जिते विद्या, द्वितीय नार्जिते धन, तृतीय नार्जिते पुण्यम, चतुर्थम किम करिष्यसि. वेळेमध्ये काही गोष्टी करा. अगदी थोडा विषय महाराज कबीर महाराज सांगतात दिहुडा हो शिट्टी मारतोय ना माहित कसा माणूस 2 दिन का महिमा कब सुमरो मेरा, अब तुम कब सुमरो मेरा. बालक अवस्था खेल गवायो, तरुण हुआ तो समय गवाया हो. दिहुडा, दिहुडा म्हणजे शरीर, दिहुडा म्हणजे दिहुडा हो 2 दिन का महिमा. इकडची संस्था मागत कमी कर, पुढचा आवाज मध्ये शिट्टी मारणार नाही. 2 दिन का महिमा अरे कब सुमरोगे राम. कधी देवाचं चिंतन करणार आहे तुम्ही? जर नाही तुम्हाला हिंदी कळालं तर महाराजांनी किती गोड वर्णन केलंय पहा. अल्पायुष्य मानवाचे किती गोड वर्णन महाराज करतात. अल्प आहे, अल्प म्हणजे कमी आहे. आयुष्य कसं आहे? कमी आहे. पण कधी जाईल काही सांगता येत नाही. हा माईक जर बाजारात घेण्यासाठी गेले तर या माईकची गॅरंटी करेल. चांगला आयफोन घेण्यासाठी जा, चांगला मोबाईल घेण्यासाठी तर त्या मोबाईलची गॅरंटी आहे. चांगला साऊंड घेण्यासाठी जा, साऊंडची गॅरंटी आहे. माणसाची काय गॅरंटी आहे? ज्ञानोबराय सांगतात हे काळा न काळाची तोंडी घातली दोन्ही याची मुंडी. माशी पाक करीत हे क्षणभंगूर हे जीवन की कलिका, कल प्रात को केली ना क्षणभंगूर नाही भरवसा. अरे सावध तोडा माया अशा काही ना चले मग गळा पडेल पाशा. पुढे हुशार तोडा हे वळसा गा. आयुष्य कमी आहे, कधी जाईल काही सांगता येत नाही. मग एवढ्या कमी आयुष्यामध्ये तुम्ही अत्याधिक कर्म करू शकत नाहीये. वय 70 झालंय तुमचं. काय झालं? वय 70 झालं, 80 झालं. 80 वर्षाचे झाले, खात्यावर 100 कोटी रुपये तुमच्या. किती आहे? 100 कोटी आहे. वय 80 वर्षाचं झालं, खात्यावर 100 कोटी आहे आणि तुम्हाला बद्रीनाथ केदारनाथला जायचं. जमल का? हा, अरे बद्रीनाथ केदारनाथला जायचंय, शिमल्याला जायचंय, कुल्लू मनालीला जायचं, तिथं बर्फात जायचं. ते बर्फ सहन करण्यासाठी तुमचं शरीर लागल का नाही? बिना शरीराचं तुम्ही यात्राच करू शकत नाही. जवळ हे सगळं सिद्ध आहे. हात चालावया पाय
इथे याते जाय गन्स प्रॉपर्टी तुमच्याकडे पण 90 वर्षाचे झाले पण दुबईहून बदाम बोलवले खाण्यासाठी. कुठून? दुबईहून बदाम. आणि खजूर जर खायची असेल तर भारतातली नाही, डायरेक्ट भारताच्या बाहेरची खजूर बदाम वगैरे तूप गिरगायचं. पण फायदा काय आहे? जसं बदाम खातो तसेच मागे येतात, ते पचतच नाही ना. बदाम खाण्यासाठी शरीर लागतं, काजू खाण्यासाठी शरीर लागतं. तसं सगळ्या गोष्टीसाठी जर शरीर लागत असेल तर देवाच्या प्राप्तीसाठी सुद्धा शरीर लागतंय ना महाराज. बरेचशा लोकांची अशी धारणा आहे की 65 वर्षाचा मनुष्य झाला, सरकार म्हणतात ना की 65 वर्षाचा माणूस झाला त्याला काय बसायचं? घरी बसायचं. कुठं बसायचं? सरकार त्याला फुकट पेन्शन देतं. त्रास देत, तू त्रास देऊ नको, तू आता घरी बसून राहा, मस्त आनंदात रिटायरमेंट देतात. मग 65 वर्षाचं सरकारला म्हातारा चालत नाही. 65 वर्षाचं म्हातारा घेऊन महाराज लोकांना पाठवून घेऊन फिरायचं. मी तरी या मताचा महाराज आहे. हे जे वयस्कर लोक आहे ना महाराज, यांनी फक्त बसून देवाचं चिंतन केलं पाहिजे. आज परमार्थाची खरी गरज जर कोणाला असेल तर तरुणांना आहे महाराज. कोणाला आहे? तरुण एवढा चुकीच्या मार्गाने वाटचाल करतोय, तरुण एवढा अधोगतीच्या मार्गाने चाललाय. आणि त्या तरुणाला सक्षम बनवण्याचं काम, त्या तरुणाला व्यसनापासून दूर करण्याचं काम, त्या तरुणांना जातीवादापासून दूर करण्याचं काम, त्या तरुणांना एकत्रित आणण्याचं काम महाराष्ट्राच्या मातीमध्ये फक्त वारकरी संप्रदाय करतो. म्हणून तो प्रमाणे ना तरुणा भाग्यवंत